नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना साई सिद्धी घाटकोपर पॅकर विरुद्ध फॉर्च्यून स्वरा 11 इच्छापूर्ती ऐरोली। चला प्रॅक्टिस थांबवायची, मॅचला सुरुवात होईल। कालच्या दिवसातील खूप साऱ्या आठवणी आहेत या क्रीडा स्पर्धेच्या आणि आजच्या दिवसात देखील तेवढंच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आजच्या दिवसात कोण बाजी मारणार, काल मालवण मुकेश रॉयल या संघाने अंतिम 3 मध्ये धडक दिली आणि आज कोणता संघ बाजी मारणार याच्यावर देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। साई सिद्धी घाटकोपर पॅकर विरोधात जर पाहिलं तर फॉर्च्यून स्वरा 11 इच्छापूर्ती ऐरोली। तर दोन्ही टीम सर्वप्रथम आपल्याला हा खेळपट्टीच्या जवळ दोन्ही टीम यायचे। आपण पहिल्यांदा एक श्रद्धांजली देणार आहोत जयेश घरात यांना आणि तिथून सुरुवात करणार आहोत। दोन्ही टीम खेळपट्टीच्या बाजूला यायचे। खेळपट्टीच्या बाजूला, स्टंपच्या बाजूला, एका बाजूला एक टीम, एका बाजूला मंचाच्या दिशेने तोंड करून आपल्याला उभं राहायचं। दोन्ही टीम लक्ष द्या। आणि चला दोन्ही टीम एक विनंती असणार आहे, मंचाच्या बाजूला तोंड करून आपण स्टंपच्या दोन्ही बाजूला उभे राहायचं आहे। एक श्रद्धांजली घेतोय आपण स्टंपच्या ऐरोली। आपण देखील श्रद्धांजलीसाठी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला उभं राहायचं। आपल्याला स्टंपच्या मागे जायचं आहे। एक स्टंपच्या एका बाजूला एक टीम उभी असेल, एका बाजूला एक टीम उभी असेल। साई सिद्धी घाटकोपर पॅकर आणि फॉर्च्यून स्वरा 11 इच्छापूर्ती ऐरोली। आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात आपण करतोय आणि त्या सुरुवातीलाच आपण आपल्याच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील किंवा ओरम क्रिकेटमधील देखील अर्नाळ्याचा सुपुत्र एक नामवंत खेळाडू जयेश घरात आज आपल्याला सोडून गेले, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्टंपच्या मागे एका बाजूला एक टीम असेल, एका बाजूला एक टीम असेल। एका रांगेत स्टेजच्या समोर आपल्याला कॅप रिमूव्ह करा। सगळ्यांना विनंती आहे, आज श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या माध्यमातून जयेश घरत यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत। प्रशांत घरत यांचे बंधू आणि वसई विरार अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून देखील ज्याला ओळखलं जायचं, ज्याला पाहण्यासाठी मैदानं भरली जायची, त्याच्या अकाली जाण्याने अंडरआर्म क्रिकेटचं देखील खूप मोठं नुकसान झालंय, त्याच्या गावाचं खूप मोठं नुकसान झालंय। ते कधीही भरून निघण्याजोगतं आहे आणि ज्या ज्या वेळेला आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरू अंडरआर्म क्रिकेट खेळायला किंवा समालोचनासाठी देखील जयेश तुझी आठवण आल्याशिवाय राहणार नाहीये। आज या श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या माध्यमातून जयेशला आपण श्रद्धांजली अर्पण करतोय। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। मिस यू जयू। दोन्ही टीम आपले अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे। मॅचला आता काही क्षणातच सुरुवात होईल। ओरम क्रिकेटमधील देखील खेळाडू या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील।
भावेश नाईक एका बाजूला खेळताना पाहायला मिळत आहेत, तर भावेश शेलार सुद्धा एका बाजूला खेळताना पाहायला मिळतील. राकेश पॉल देखील खेळताना पाहायला मिळतील. अभिजित दोडके अबुलाईन ॲक्शन मध्ये आपण पाहू. नवी मुंबईचे देखील बरेचसे उभरते सितारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. सूरज उपाध्ये, यस, पहिल्या मॅचेस या 5-5 ओव्हरच्या होतील. दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 ओव्हरचे होतील आणि वेळ असेल तरच शेवटचा जो सामना आहे तो 5 ओव्हरचा होईल, अन्यथा तो सुद्धा 4 ओव्हरचा होईल, याची नोंद सगळ्यांनी घ्या. परंतु पहिल्या मॅचेस आहेत त्या सगळ्यांच्या 5 ओव्हरच्याच होणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. अगदी रत्नागिरीचा संघ देखील या ठिकाणी वेळेत उपस्थित आहे. रत्नागिरीकर आपलं देखील मनापासून आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला सुद्धा. एकविरा स्पोर्ट्स क्लब गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब कांजूर बॉईज यांचंही विशेष सहकार्य. एक हात मदतीच्या अंतर्गत कालही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आर्थिक साह्य म्हणा, वह्यांच्या पुस्तकांच्या स्वरूपात साह्य म्हणा, खाऊच्या स्वरूपात साह्य म्हणा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलं. आणि आजही आणि उद्याही आमचं हेच आव्हान असणार आहे. दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रम देखील श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या माध्यमातून राबवला जातो. त्या अंतर्गत आपण देखील या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. एक खारीचा वाटा प्रत्येकाने आपण घेऊयात. क्रिकेटच्या खेळाबरोबर सामाजिक बांधिलकी जपूयात. आणि आता आजच्या दिवसातील पहिल्या मॅचकडे आपण चाललेलो आहे. पंच म्हणून जर पाहिलं तर पद्मनाभ प्रभू बाबू सर, मिलिंद पाचारणे सर आणि विवेक प्रभू सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. ऐरोली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे या ठिकाणी घाटकोपर संघाला. तर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आणि आजच्या दिवसाला आता सुरुवात होईल. साई सिद्धी घाटकोपर आपला 12 मॅन देखील मॅच सुरू होण्याच्या अगोदर इकडे पाठवायचं आहे प्लीज. चला मॅच सुरू होते. सलामीची जोडी मैदानात पाठवायची विनंती असेल. मॅचला सुरुवात करायची आहे. जवळपास 10 वाजायला आलेले आहेत. मॅच सुरू करा. वीस मिनिटात एक डाव संपला पाहिजे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं मिळते आपल्याला. गणेश पाटील आणि सूरज उपाध्ये ना.
क्रिकेट प्रेमी यश कोकू हे देखील उपस्थित आहेत. चला मॅचला आता सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. नितीन भाऊ 12th मॅन पाठवा प्लीज. एक मिनिट सामना थांबवायचा आहे सर, चालू नाही करायचं आहे. यस सर. सूरज उपाध्ये वडाळ्याचे जबरदस्त खेळाडू. दुसऱ्या बाजूला ऐरोलीचे वेगवान गोलंदाज पार तिर्लोटकर ज्यांच्या वेगाची चर्चा नुकतीच जयंबे चषकात देखील झाली. गोलंदाजीसाठी पार देताना पाहायला मिळतात. भन्नाट वेग ज्यांच्याकडे आणि बॅटिंगसाठी सूरज उपाध्ये. नॉनस्ट्राईकला गणेश पाटील. मॅचला होते सुरुवात. दुसरा दिवस श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, पाठीमागे मार्गस्थही होतोय आणि लेग बाईच्या स्वरूपातील पहिली धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आजच्या दिवसाला सुरुवात. काल मालवण मुकेश रॉयल या संघाने बाजी मारली. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत जे आज आमच्याशी जुडलेत त्यांच्या माहितीसाठी. अंडाराम ओपन पद्धतीचं हे क्रिकेट आहे. बॉलिंग अंडाराम करायची आहे, स्ट्रोक तुम्ही कसेही खेळू शकता. अशा पद्धतीचं हे क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि काही ओव्हरआर्म क्रिकेट खेळाडू देखील आज आवर्जून दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेटमधील तारे सितारे देखील आवर्जून या ठिकाणी येत आहेत. पार तिर्लोटकर वेग भन्नाट असणारे गोलंदाज. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय गणेश यांनी. हवाई यात्रा बॉलची पाहायला मिळते आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. माहुल गावचा हा जबरदस्त बॅटर गणेश यांच्या बॅटमधून येतोय सिक्सर. कालही षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं आणि आजही पाहायला मिळणार आहे. आपण आहोत मुंबईच्या कांजूरमार्ग पूर्वेकडील यशवंतराव चव्हाण मनोरंजन मैदान म्हणजेच परिवार मैदान म्हणून देखील ओळखलं जाणारं हे क्रीडांगण. या वेळेलाच देखील स्ट्रोक खेळलाय खरा. टायमिंग नाही झालाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल मात्र दिला गेलाय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर पहिली मॅच सुरू झाली आहे. यानंतर होणारा सामना RM रेम्बो वडाळा आणि त्यांच्या विरोधात रत्नागिरीचा संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. चालू असणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला साई सिद्धी घाटकोपर पॅकर, दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे फॉर्च्यून स्वरा इच्छापूर्ती ऐरोली. एक मुंबईचा संघ एक नवी मुंबईचा संघ आहे. या वेळेला वेगात पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता. अगदी जवळच बॉल अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. नॉर्मली अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्या बॅटरला बंधन असतात
ठराविक ठिकाणी पद्धतीने चेंडू खेळावे लागतात, परंतु आज तुमच्याकडे ती बंधनं नाहीये. तुम्ही कसेही चेंडू टोलावू शकता, किती लांबवर चेंडू टोलावू शकता, परंतु हे पावसाळ्यातलं क्रिकेट आहे, चिखलातलं क्रिकेट आहे, पाण्यातलं क्रिकेट आहे, डबक्यातलं क्रिकेट आहे. परंतु मजा आहे या क्रिकेटमध्ये. आवर्जून पहा, कालही जवळपास 1,00,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला पाहिलंय यूट्यूबला श्री साई स्पोर्ट्सवर. 2 धावा मात्र या ठिकाणी या बॅटच्या साह्याने कळवल्या जात आहेत. यशांच्या मागे भावेश नाईक या नवी मुंबईतील चर्चेतील खेळाडूला आपण पाहतोय. बारा धावा धाव फलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा या माध्यमातून आपण दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रम देखील गरीब विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो. आणि शैलीजी पाटील, परागजी पाटील या दोन्ही बंधूंचं हे भव्य दिव्य आयोजन आता 7व्या पर्वामध्ये आलं आहे. आणि 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1 लाखाचा दुसरा, तर 50,000चा तिसरा. प्रत्येक संघाला किट्स, संपूर्ण किट. पार्थ बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. समोर सूरज वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु या वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिशेवरचं नियंत्रण हटलंय आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते. 13 धावा धाव फलकावर आहे. अवंतरच्या धावा देखील ओला बॉल असल्यानंतर बऱ्यापैकी येताना पाहायला मिळत असतात. यावेळेला स्टोक कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फटका चांगला खेळला तिकडे सूरजने, परंतु फिल्डर येत आहेत. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 रन शॉट कवली जाते चुकीच्या पद्धतीने धावल्या कारणाने. आणि आता धावसंख्या झाली आहे पहिली ओव्हर संपल्यानंतर बिनबाद 14 धावा साई सिद्धी घाटकोपर पॅकर या टीमच्या. खास या स्पर्धेसाठी विरारवरून, विरारचा गोड आवाज आणि आमच्या कॉमेंट्रीचे लिटिल मास्टर प्रशांतजी आदवडे सर हे देखील खास विरारवरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सर, मुंबईमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. लक्ष वेधून घेत आहेत या स्पर्धेचे किड्स. अगदी टी शर्ट, ट्रॅक, कॅप या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. सूरज येतात गोलंदाजीसाठी. ऐरोलीचे खेळाडू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावसंख्या बनली आहे. 14 धावा झालेल्या आहेत, परंतु या मैदानात किती धावा केल्या तरी त्या कमी राहतील अशाही पद्धतीचं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज उपाध्ये, अंडरआर्म क्रिकेटमधील दोन्ही ख्यातनाम खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक अलाउड नसणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्याच बॉलला काऊन दिलाय आणि पहिलाच बॉल पाठवलाय खूप लांब 6 धावांसाठी. षटकार. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली खरी, परंतु ती षटकाराने सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. हा बॉल अगदी थोडासा पुढे केला होता, त्याचा फायदा या ठिकाणी गणेश यांनी घेतला. ख्यातनाम खेळाडू आहेत. माहुल गावासाठी ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळलेलं आहे त्यांनी. आणि हा बॉल थोडासा पुढे केला होता. गोलंदाजी थोडीशी चक्री पद्धतीची गोलंदाजी आहे. वीस धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा सूरज. यावेळेला स्ट्रोक, आणखीन एक अफलातून स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेले आहेत. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. आता लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलाय. आणखीन एक मोठा फटका. 6 धावा, सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला.
हा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, तिकडे अगदी एका पायावर वजन ट्रान्सफर केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेले आहेत. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आज जुगलबंदी असणार आहे. खास विरारचे 2 नामवंत समालोचक या ठिकाणी भरत मोरे सर आणि त्याचबरोबर प्रशांत जाधवडे सर. विरारकरांची जुगलबंदी असणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल गणेश पाटील सूरज उपाध्ये दोन्ही जोडी आता चांगली जमलेली आहे. सूरज 3 वर खेळतायत, गणेश खेळतायत 23 वर. 3 षटकारांचा समावेश गणेशच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालाय. याही वेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळला, वेगवान फटका, पाण्यामध्ये थोडासा थबकला. सूरजने कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 30 धावा धाव फलकावर. चांगली कामगिरी साई सिद्धी घाटकोपर पॅकर या टीमची पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटमधील ख्यातनाम खेळाडूंच्या यादीमध्ये ही दोन्ही नावं देखील समाविष्ट असतात. गणेश पाटील माहुलगाव आणि त्याचबरोबर सूरज उपाध्ये वडाळा. या वेळेला फुल टॉस, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा आहे. 4 धावा, चौकार येतोय. फुल टॉस होता, त्याचा फायदा घेतला, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार. 4. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतायत. एक स्ट्रोक त्यांनी जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने 2 स्ट्रोक खेळले, त्याचबरोबर जर पाहिलं तर लॉंग ऑफला खेळला, एक स्ट्रोक कव्हर्सला खेळलाय. म्हणजे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी ओव्हर सुरू असताना 34 धावा धावफलकावर देखील झालेल्या आहेत. मुंबईकरांची शान असणारे हे अंडरआर्म क्रिकेट आज अंडरआर्म ओपन पद्धतीने आपण पाहतोय. यावेळेला हेलिकॉप्टर समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. आणखीन एक लाजवाब फटका. माहुलगावचा गणेश आज कांजूर मार्ग मध्ये तुटून पडलाय. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त सिक्सर. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याच्यावर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. गणेशने जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली आहे आणि आमचे कॅमेरामन देखील या सगळ्या गोष्टी अगदी खूप चांगल्या पद्धतीने टिपतायत. या षटकारानेशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. तब्बल 40 धावा या ठिकाणी साई सिद्धी घाटकोपर पॅकर या टीमच्या पाहायला मिळत आहेत. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल RM रेम्बो वडाळा आणि त्याचबरोबरीने विनंती असेल रत्नागिरी, या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. जे ड्रॉला कॅप्टन होते तेच मात्र या ठिकाणी असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सूरज उपाध्ये 3 चेंडू 3 धावांवर खेळतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत. पार्थला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. काल देखील आम्ही पाहिली स्पिन बॉलिंग पाहिली, काल अंबरनाथ बॉलिंग पाहिली, काल चक्री बॉलिंग पाहिली. आज देखील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं ओलसं वातावरण देखील आज आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. यावेळेला पहिलाच बॉल बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावांचं सत्र काही थांबता थांबेना आणि धावा थांबवायचे असेल तर विकेट घ्यावे लागतील, धावा थांबवायच्या असतील तर तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील. 41 धावा 2 ओव्हर झालेले आहेत. मुंबईकरांचं आवडतं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट. व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओला बॉल, हे देखील काही सोपी गोष्ट नाही आहे. ओला बॉल तुम्हाला ग्रिप करायचा आहे, ओला बॉल तुम्हाला त्या वेगात टाकायचा आहे, त्या टप्प्यावर टाकायचा आहे, तेवढं सोपं नाही आहे. आणि ओल्या खेळपट्टीवर खेळणं देखील तेवढं सोपं नसतं. परंतु अलीकडे एक गोष्ट आहे की
ग्लोव्स बऱ्यापैकी खेळाडू पावसाळी क्रिकेटमध्ये यूज करतात. पूर्वीच्या काळी ते उपलब्ध नसायचे, मग बरेचसे खेळाडू हाताला बॅटला रुमाल गुंडाळायचे आणि मग क्रिकेट खेळायचे. आता हा थोडासा बदल झालेला पाहायला मिळतोय. पूर्वी रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं तर लाल बॉलने खेळला जायचं, आता तो बॉल सफेद पाहायला मिळतो. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय खरा. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण होताना पाहायला मिळते. काल हाफ सेंचुरी नाही झाली, परंतु आज हाफ सेंचुरी होणार का, ती संभावना या ठिकाणी आहे. 37 धावांवर गणेश पाटील खेळतात. 10 बॉलमध्ये 37 वर 45 धावा टीमची धावसंख्या. बिग हिट, बॅटच्या रडार मध्येच बॉल आला आणि मग काय फेकून दिलाय लांब लचक आणि सांगितलंय जा शोधून आणा बॉल. सिक्सर. साई सिद्धी घाटकोपर बॅकर टीमची धावसंख्या झाली आहे तब्बल 51. 50 पार केली या ठिकाणी. एक्कावन्न धावा टीमची धावसंख्या. 43 वर खेळतात गणेश पाटील. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होणार का की याची देखील उत्कंठा लागलेली आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण चुकलं होतं. व्हाईट बॉल घोषित केल्या पंचांकडून. टीमची धावसंख्या 52. याच गतीने धावा येत राहिल्या तर 100 सुद्धा होऊ शकतील. याही वेळेला हवाई हल्ला केलाय, समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय आणि पाठवलंय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळाला. सिक्सर आणि अगदी आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. 12 बॉलमध्ये 49 वर बॅटिंग करतात गणेश पाटील. यावेळेला एक जबरदस्त स्ट्रोक आणि तिकडे अर्धशतक. गणेश पाटील या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी, पहिलं अर्धशतक माहुल कोळीवाड्याच्या गणेश पाटील यांच्या नावावर. बॅट उंचावून दाखवायची गणेश. आज मात्र आपण कारनामा केलाय आणि संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाची चर्चा होणार आहे. मानाची श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप, 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार आणि या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी माहुल कोळीवाड्याच्या गणेश पाटील यांच्या नावावर लगावताना पाहायला मिळते. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या दिशेने. बॅट हातात थोडीशी फिरली, कॅच पकडण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. तिसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे आणि धावसंख्या बघता बघता तिसरी ओव्हर या ठिकाणी सुरू असताना धावसंख्या झालेली आहे ती 63. एका बाजूने सूरज स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या करतायत. 3 धावांवर ते खेळतात 3 चेंडूवर आणि गणेश पाटील 14 चेंडूमध्ये 54 धावांवर बॅटिंग करतायत. सूरज उपाध्ये, पार्थ काहीसे मागणे राहिले या मॅच मध्ये. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला परंतु तरी देखील धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपातील धाव आहे. ओव्हर संपताय 3 आणि धावसंख्या झालेली ती 64 धावा. 3 ओव्हर संपल्यानंतर 64 धावा धाव फलकावर. साई सिद्धी घाटकोपर बॅकर या संघाची धावसंख्या आहे परंतु अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल. गणेश पाटील यांची स्फोटकी खेळी 54 धावांची.
हो, कल्पेश आलेत खरे, परंतु सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे आणि व्हाईट बॉल प्लस दोन धावा अशा 3 धावा एकंदरीत मिळतील. सुशील आद्रेकर घाटकोपर यांच्याकडून गणेश पाटील यांच्या अप्रतिम खेळीसाठी 500 रुपयाचा पुरस्कार त्यांच्याकडून आलेला आहे अर्धशतकासाठी आणि नितीन दळवी यांच्याकडे ते सुपूर्द झाले आणि तो स्क्रीनशॉट सुद्धा आमच्याकडे आलेला आहे. पहिली हाफ सेंचुरी पहिलं अर्धशतक साई सिद्धी घाटकोपर पॅकर या टीमसाठी पाहायला मिळत आहे. सूरज उपाध्ये पुन्हा एकदा तेच काहीतरी वेगळं चक्री गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल ओला आहे आणि त्याचा कुठे तो फॅक्टर या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 3 धावा. कालही पहिल्या सामन्यातील पहिला डाव होता, मोठी धावसंख्या उभारली गेली होती, परंतु त्याचा पाठलाग झाला होता. पाहूया आजही मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. श्री साई स्पोर्ट्स या ब्रँडची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने दबदबाही पाहायला मिळतोय आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतील. ऑफिशियली ओव्हर काही सुरू होता होईना, परंतु अवांतरच्या स्वरूपातील धावा मात्र 8 आलेले आहेत. तोपर्यंत कल्पेश यांच्या नावावर त्या लगावल्या गेलेल्या आहेत. साईल तीन षटकात 72 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 7वं पर्व. आम्ही आभारी आहोत RC रॉयल सेलिब्रेशन, सिंहगड स्पोर्ट्स, सिद्धेश फास्ट फूड अँड फॅमिली रेस्टॉरंट, CK टेक्सटाईल, विनायक इव्हेंट. अवांतर धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आणि नो बॉल पंच घोषित करतायत, प्लस 1 धाव देखील. इव्हेंट विथ अनुपा, त्याचबरोबरने 5 स्टार फिटनेस, BKP गांधारी, डी क्रिकेट अकॅडमी, टेनिस cricket.in, ट्रायडंट लॉजिस्टिक, प्रोलिंग स्पोर्ट्स. अवय हल्ला केलाय, मोठा फटका खेळलाय, बॉल पुढेच केला होता आणि सूरजने त्याला मागे पाठवलं 6 धावांसाठी. षटकार. आतापर्यंत शांत असणारे सूरज, त्यांची बॅट देखील आता बोलू लागली आहे आणि या षटकारानेशी पुन्हा एकदा धावसंख्या 6 ने उसळी घेते आहे. 80 धावा धावफलकावर. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ती साई सिद्धी घाटकोपर बॅकरची दिशा देण्याचा प्रयत्न होता फुलटॉस बॉलला, परंतु योग्य दिशा नाही देऊ शकले. 1 धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. लेग बायच्या स्वरूपातील धाव पंच कळवत आहेत. कल्पेश पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. कमबॅक करावं लागेल, नवे तर ते होतं देखील, त्याच्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. क्रिकेट रसिकांची पावलं आज या ठिकाणी येणार आहेत, कारण आज शनिवारचा दिवस. चाकरमानी मुंबईकर, कोणाला हाफ डे असतो, कोणाला सुट्टी असते, कोणी हाफ डे घेऊन येतो आणि आज मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचं आगमन होणार आहे. पुन्हा एकदा 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील या धावा येताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल +2. बॉल टाकून झालेले आहेत 2 ऑफिशियल आणि धावा आलेल्या त्या 20. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस नसतो, परंतु जर काही चुका होत असेल तर त्याचं आत्मपरीक्षण करावंच लागेल आपल्याला. 86 धावा चौथी ओव्हर सुरू आहे. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, परंतु पंचांनी नो बॉल इकडेही घोषित केलेला आहे. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. तिसरी धाव घेतली आहे म्हणजे एकंदरीत 4 धावा त्या ठिकाणी मिळणार आहेत. नो बॉल आहे. चक्री पद्धतीची गोलंदाजी आहे. या दोघांमध्ये आता 100 धावांची पार्टनरशिप होते की काय असाही प्रश्न या ठिकाणी पडलाय. यश भाऊ तर खूप खुश आहेत. 12th मॅन म्हणून आलेत यश कोकू. नितीन दळवे आणि कंपनी. साई सिद्धी घाटकोपर पॅकर. धावफलक पात्र आता पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. ओव्हर नंबर 4 मात्र मार्गस्थ आहे. 91 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. साई सिद्धी घाटकोपर पॅकर विरुद्ध फॉर्च्यून स्वरा 11 इच्छापूर्ती अरवली. हो, इकडे चांगला बॉल टाकलाय. बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला आणि त्यावर एक धाव घेतली गेलेली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. धावसंख्या 92. गणेश पाटील, कारण सोपं नाहीये. ऑप्टमच्या बाहेर वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा हाई बॉल जर पाहिलं तर अवंतरच्या स्वरूपामध्ये त्या 3 धावा येतील. धावसंख्या पुढे जाईल. एकंदरीत 3 धावा म्हणजे 95 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आता काहीतरी वेगळं करायला गेले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या वेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि आता मात्र यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. चौथी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 97 धावांवर. नुसत्या 100 नाही तर 100 धावांची पार्टनरशिप होण्याच्या दिशेने वाटचाल सध्या सुरू आहे. सूरज उपाध्ये. हो हो हो, वेगवान चेंडू येताना पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय खरा. आणि 98 धावांची पार्टनरशिप झाली होती, परंतु इकडे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रनआउट आहे की नाही याकरता पाहूया.
राकेश पॉल बॅटिंगला आलेत आणि पहिलाच बॉल पाण्यामध्ये थबकतोय. नो बॉल देखील पंचांनी पुन्हा या ठिकाणी घोषित केलेला आहे. एक आणि 2 धावा प्लस नो बॉल सुद्धा. 100 पार होताना पाहायला मिळते. साई सिद्धी घाटकोपर पॅकर 100 धावा पूर्ण होत आहेत. याही वेळेला राकेश यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. पाहूया किती धावांसाठी जाईल. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. ओ दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. थांबवलं जात आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 102 धावा. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस प्रशांत दादवडे सर यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आवाज वसई विरारचा. यावेळेला समोर उडवलाय बॉल. सूरज उपाध्ये सांगतायत मी सुद्धा इकडे कशासाठी आलोय. षटकार मारलाय त्यांनी सुद्धा. चला रत्नागिरी टीम कॅप्टन या ठिकाणी यायचंय. आणखीन एक. यावेळेला पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. गिअर चेंज केलाय. जोपर्यंत गणेश खेळत होते तोपर्यंत शांत होते सूरज आणि आता सूरज तळपायला लागलाय. 114 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. 114 धावांचा हा महापराक्रम साई सिद्धी घाटकोपर पॅकर या टीमने केलाय. हाई बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. पाहूयात किती धावांसाठी असेल आणि षटकार अगदी प्रामाणिकपणे मी टच झालोय त्या लाईनला त्यांनी सांगितलं आणि षटकार देखील कळवला जातोय. अनिकेत होते तिकडे. गुड जॉब अनिकेत. आणि लगातारचे 3 षटकार आल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी फटका आणखीन एक चांगला येताना पाहायला मिळतोय. खरा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आता ती 121 धावा. कुणाला नक्की विश्वास देखील बसणार नाहीये परंतु 5 ओव्हरची मॅच सुरू आहे. 121 धावा धाव फलकावर. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. राकेश पॉल जोगेश्वरी परिसरातील एक धडाकेबाज खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळतात राकेश. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली ती 122 धावा. 5 ओव्हरची मॅच. पहिल्याच मॅच मध्ये एक मोठा पराक्रम. यावेळेला राकेश पुन्हा एकदा बॉलला हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि या षटकारानिशी धावसंख्या पुढे जात असताना पाहिल्या मिळते तब्बल 128. मॅच जिंकण्यासाठी 129 धावांची आवश्यकता आहे परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. 128 धावा झाल्यात. विजयासाठी 129 करायच्या आहेत ऐरोली टीमला. तर टॉस केला जातोय यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा. प्रशांत दादवडी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस टॉससाठी प्रशांत जाधवडे सरांनी या ठिकाणी आमंत्रित करतोय. ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी सगळेच आतुर असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूरचे सुप्रसिद्ध समालोचक आणि विरारमध्ये स्थित असल्या कारणाने वसई विरारचा आवाज म्हणून देखील ओळखल्या जातात. विविध राज्यांमध्ये जाऊन समालोचन ज्यांनी केलेलं आहे असे आमचे सिनियर समालोचक. बरीच वर्षाची तपश्चर्या त्यांची सुद्धा आहे आणि आज त्यांचा आवाज तुम्हाला आज आणि उद्या सुद्धा ऐकायला मिळणार आहेत आणि यानंतरच्या इनिंगमध्ये देखील आपण हा आवाज ऐकणार आहात.
चला कॅप्टन या, दोन्ही टीम, रत्नागिरी टीम या. रत्नागिरीचे कॉमेंटेटर आहेत तर रत्नागिरीची टीम पण येणार, रत्नागिरीचे स्कोरर सुद्धा आहेत. RM रेम्बो मुंबईतील एक आदर्श संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे, हा संघ आणि त्याचबरोबर रत्नागिरी टीम ही देखील या ठिकाणी टेल आणि टॉस रत्नागिरीच्या बाजूने गेलाय. कसं वाटतंय मुंबईत रत्नागिरी, राजापूर तिकडलं जे तिकडे सुद्धा अंडरआर्म खूप चांगलं होतं आणि मुंबईचे खेळाडू सुद्धा तिकडे खेळायला जात असतात. रत्नागिरी आणि राजापूर दोन आमचे जे तालुके आहेत त्यांनाच एकत्र करून हा संघ मी पूर्ण बांधलेला आहे. राजापूरमधील फैजान आहे, सलीम आहे, ईशांत आहे. रत्नागिरीमधील स्मित आहे, मी आहे, मनीष आहे. असे खूप चांगले चांगले खेळाडू आमच्या संघामध्ये आहेत. मजा येईल तुमचा सगळ्यांचा खेळ पाहण्यासाठी. आम्ही सुद्धा रत्नागिरीकरांचा खेळ पाहण्यासाठी इच्छुक आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. हर्षद, रत्नागिरीचा एक तगडा संघ आलाय आणि आपलाही संघ मुंबई महाराष्ट्रातील कित्येक वर्षाचा नामवंत संघ आहे. आज काय रणनीतीने मैदानात उतराल आणि कशी टीम आहे आज आमची टीम? म्हणजे जे नेहमी खेळतो तेच आहे. आम्ही कोण वेगळे चेंजेस नाही करत आणि आम्हाला जे बॉक्सला असतं तेच ओरम म्हणजे अंडरआर्म ओपन खेळायला मजा येते. म्हणून आम्ही ही टुर्नामेंट एक चांगल्या रीतीने पार पडत असते. म्हणून आम्ही ही टुर्नामेंट आवर्जून खेळत असतो. आणि ह्या टुर्नामेंटला एक शैलवादाचं एक वैशिष्ट्य आहे की जी एक हात मदतीचा करतो. खूप म्हणजे बरं वाटतं हे संकल्पना सगळी ऐकून आणि बघून. आम्हाला पण खूप मजा येते ही टुर्नामेंट खेळायला आणि आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. कारण का आम्ही गेले 3 वर्ष खेळतोय, मी स्वतः खेळतोय, पण 3 वर्ष आम्हाला काय यश भेटत नाही. पण या वर्षी आम्ही नक्की जिंकायचा प्रयत्न करू. एक आदर्शवत संघ म्हणून तुमच्या संघाची ओळख आहे. आपल्याला सुद्धा शुभेच्छा. क्रिकेट रसिका हो, आनंद घ्या श्री साई स्पोर्ट्सवर. या स्पर्धेचा कालही जवळपास 1 लाख प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद श्री साई स्पोर्ट्सवर घेतलाय. आजही आवर्जून आनंद घ्या. पहिल्याच मॅचमध्ये शतक लगावलं गेलंय, अर्धशतक गणेश पाटीलचं लगावलं गेलंय आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. या डावाला आपल्या आवाजात रंगवण्यासाठी वसई विरारच्या क्रिकेट कॉमेंट्रीचा बादशाह म्हणजेच प्रशांत आदवडे सर. थैंक यू मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टी और सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. दोस्तों आज का दिन बहुत इंटरेस्टिंग रहेगा. जैसे कि आकाश में सफ़ेद बादल, धूप खिली हुई है, मैदान पर बिल्कुल हरियाली है और धुआंधार बल्लेबाजी. पहले पारी की अगर कहानी देखें तो शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन गणेश पाटिल का रहा. 56 रन बनाए और साथ में सूरज का भी बल्ला बोला. कमाल की बल्लेबाजी, गजब का प्रदर्शन गणेश पाटिल का. टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी. और अब रनों का अंबार है फॉर्चून स्वरा 11 के सामने. 128 रन बनाए साई सिद्धि टीम ने. घाटकोपर के बल्लेबाजों ने धुआंधार बल्लेबाजी की है और 129 रनों का लक्ष्य रखा गया है फॉर्चून स्वरा 11 इच्छापूर्ति टीम के सामने. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. कल ओंकार देसाई का हेलीकॉप्टर बहुत ही कमाल का था. उसके बाद में एक बार फिर बढ़िया बल्लेबाजी रही है. शानदार प्रदर्शन हेलीकॉप्टर बॉय यानी कि श्रेयस कदम का वो कमाल का स्ट्रोक वो वायरल हुआ. श्री साई चैंपियनशिप 2025 सीजन 5 5वां संस्करण आप देख रहे हैं. और अंडरआर्म क्रिकेट जिसमें आज रत्नागिरी की टीम भी खेलने वाली है. गेम चेंजर एंजॉय रत्नागिरी RM रेनबो. एक बहुत बड़ा मुकाबला जैसे कि RM रेनबो का आप देख रहे हैं. एक बहुत ही बड़ी टीम है मडाला की. जयेश घरत ताई पैकेज, रॉयल चेंबूर और वेद 11 ओंकार मालाड. और एक बहुत बड़ा मुकाबला होगा. शैलेश पाटिल इस वक्त हमारे बॉक्स में टूर्नामेंट का आयोजन करता और उसके साथ मास्टरमाइंड पराग पाटिल. भावेश नाइक के ऊपर सबकी निगाह रहेगी. बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है और काबिलियत उनके पास बिल्कुल, इसमें कोई संदेह नहीं है. शानदार प्रदर्शन ओवरआर्म क्रिकेट में और
फिलहाल बतौर बल्लेबाज इनके ऊपर दारोमदार होगा। जिस तरह से गणेश पाटिल ने बल्लेबाजी की ना, उसी तरह से एक बड़ा अर्धशतक, एक बड़ी पारी खेलने की जरूरत होगी आज गणेश पाटिल को। गणेश पाटिल के साथ भावेश को, अपने गणेश पाटिल को देखा, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और बेमिसाल बल्लेबाजी करते हुए इस प्रतियोगिता का अर्धशतक जड़ने का कारनामा किया। और वी में बल्लेबाजी लॉन्ग ऑन क्षेत्र में इन्होंने रनों की बरसात की। भावेश नाइक धारावी से बिलोंग करते हुए खिलाड़ी और ओवरआर्म क्रिकेट में इनका जलवा बिल्कुल है। 32 अर्धशतक और उसके साथ 40 बार मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला है और खास करके इंडियन प्रीमियर लीग खेळणं उनका सपना है। खरं तर हा खेळाडू डावखुरा होता, पण मित्रांचा खेळ पाहून तो उजव्या हाताने बॅटिंग करू लागला। भावेश नाइक और उनके साथ बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पर अभी पवार। ओंकार गेंदबाजी करने के लिए तैयार। जीतने के लिए टारगेट की बात करें तो 129 रनों का। रत्नागिरी की टीम तो बाद में खेलेगी, लेकिन उससे पहले सोनम चौहान हमारे साथ जुड़े हुए कम बॉक्स में इस टूर्नामेंट के 10 स्थान अपने कदमों से देखने के लिए आपका भी स्वागत है। पहली गेंद पर हमला किया, अच्छा स्ट्रोक है, काउ कॉर्नर क्षेत्र में गेंद को खेला गया। गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए चौका। पहली गेंद पर सर्जिकल स्ट्राइक। मैदान के अंदर बल्लेबाज है भावेश नाइक। खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग। अभी पवार ने बहुत ही शानदार चौका जड़ा है। अभी पवार स्ट्राइकर एंड पर है, नॉन स्ट्राइकर एंड पर भावेश नाइक अभी भी उम्दा बल्लेबाजी करते हैं। और पहली गेंद पर आपने चौका जड़कर इरादे को स्पष्ट किया है। थोड़ा सा आगे गेंद थी और बल्ले के बीचों बीच खेल दिया और लॉन्ग ऑन और मिड विकेट में गैप था, उस गैप को ढूंढा। बेहतरीन टाइमिंग। सारा खेल ना शॉर्ट सिलेक्शन का है, तो बेहतरीन स्टार्ट इस ओवर में बैटर अभी पवार के लिए। अभी पवार का पलटवार, पहली गेंद पर शानदार चौका। अब गेंदबाजी करने के लिए ओंकार। ये देखिए अभी 4 आपके स्क्रीन पर है। ओंकार गेंदबाजी करने के लिए तैयार। लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। ऑफ साइड पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है, टप्पा खाते नीचे रही है। अभी को लगा कि ये वाइड बॉल होना चाहिए, अंपायर ने कहा ये फेयर डिलीवरी है, रन बनाने का कोई अवसर नहीं है। ओंकार का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर। सामने बल्लेबाज अभी पवार। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में लाफ किया गया था। गेंद बिल्कुल टप्पा खाती अंदर की तरफ आ रही है। सीधे बल्ले से बल्ले का पूरा चेहरा दिखाया था। ट्रिपल एस लाइव पर खास करके एक्शन रिप्ले भी आपको जरूर दिखाएंगे थोड़ी देर के बाद। अभी 5 पर खेल रहे, बहुत ही महत्वपूर्ण पारी। ट्रिपल एस पर कल आपने देखा 1 लाख दर्शकों ने यह टूर्नामेंट एंजॉय किया है, तो दर्शक बिल्कुल बढ़ रहे हैं। इस बार काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल के शराब पर ने किया है। भावेश को अपना खाता खोलना। स्कोर अगर देखें तो रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के। ओंकार गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट, 129 रनों का लक्ष्य। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस टक्कावन क्षेत्र में गेंद को ड्राइव किया बल्लेबाज भावेश नाइक ने। भावेश नाइक ऑन मार्क, इज ऑन 1 नाउ। स्कोर मूव्स ऑन 7 पर रन। 129 का टारगेट है, तो हर गेंदबाज को आपको टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा। स्ट्राइकर एंड पर अभी इस बार गेंद को अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए। अपने फॉलोथ्रू में ओंकार ने गेंद को फील्ड किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। ये एक्शन रिप्ले, गेंद बिल्कुल टो को लगी, केवल बल्ला घुमा। इस बार कोई फायदा नहीं है। बहुत अच्छी गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई थी। अच्छा एंगल क्रिएट कर रहे हैं इस वक्त ओंकार। पहले ओवर का खेल, पहले ओवर में स्कोर 7 रन, 129 रनों का टारगेट है। ये लक्ष्य जो आप पूरा करने के लिए दोनों बल्लेबाजों को धुआंधार बल्लेबाजी करने की जरूरत है। 129 रनों का टारगेट आपके सामने। ट्रिपल एस लाइव पर यह टेलीकास्ट आप देख रहे हैं। नीट एंड क्लीन सीरीज साइज चैंपियनशिप 2025 सीजन 5। आपके स्क्रीन पर बल्लेबाज भावेश नाइक, इनके ऊपर दारोमदार रहेगा। 1 पर बैटिंग कर रहे हैं, अभी 5 पर 1 चौके की मदद से
शुरुआत तो बहुत ही बढ़िया की थी अभी ने, लेकिन उसके बाद में रनों की रफ्तार नहीं बढ़ा पाए। बहुत अच्छी गेंदबाजी ओंकार द्वारा। ओंकार ने पलट पार किया। गेंदबाजी में परिवर्तन। बहुत अच्छी गेंद, मिनी हेलीकॉप्टर खेल दिया उस साइड पर, गैप में गेंद, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। भावेश नाइक जो एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, काबिलियत तो है, ओवरआर्म क्रिकेट बहुत अच्छा खेलते हैं। वैसे वो लेफ्ट हैंडर बल्लेबाज थे, लेकिन दोस्तों का खेल देखते हुए वो राइट हैंडर बल्लेबाज बन गए हैं। अनिकेत गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। एक बहुत बड़ा टारगेट, रनों का अंपायर आपके सामने। इस बार हवा भी बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, लाजवाब मैग्निफिसेंट स्ट्रोक, सर्जिकल स्ट्राइक करते हुए इस वक्त भावेश नाइक। लुक एट द शॉट, एक्शन रिप्ले में देखें, आगे गई थी किस तरह स्ट्रोक खेल दिया। इस बार टाइमिंग बेहतरीन, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर आए थे, शफल हुए थे, आगे गेंद थी, ओवर पिच थी, उसके ऊपर प्रहार किया और दर्शक दीर्घा में भेज दिया। लॉन्ग पर खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है। वेलकम 6 भाई, एक स्ट्रोक से बात तो नहीं बनेगी, लेकिन क्या इस वक्त आपने देखा है कि पहली बारिश की बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी। भावेश नाइक खेल रहे कुल मिलाकर 9 पर, स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। काबिलियत है, क्षमता है, अनुभव है, सारी चीजें, टैलेंट कूद कूद कर बना हुआ। रनों का अंपायर आपके सामने, और यही मौका हीरो बनने का। यहां से आप बल्लेबाजी करें, बेहतर बल्लेबाजी करें, और बताएं कि अगर गणेश पाटिल बल्लेबाजी कर सकते हैं, 56 रन बना सकते हैं, तो हम भी दे दनादन बल्लेबाजी कर सकते हैं। काबिलियत है। अनिकेत गेंदबाजी कर रहे हैं, फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, फ्लैट खेला, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है, खिलाड़ी यहां मौजूद है और शानदार कैच लॉन्ग पर बदला लिया अनिकेत ने। और गणेश पाटिल हैं जिन्होंने आज 56 रन बनाए, उनकी तरफ गेंद आई। आज आपका दिन भी है और ये कैच देखिए नाइक साहब का, फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस, उसके ऊपर प्रहार किया, फ्लैट गेंद आई। गणेश पाटिल सतर्क सावधान, अपोनेंट टीम का हुआ नुकसान। बहुत ही अच्छी तकनीक गणेश पाटिल की, स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। फॉर्चून के उम्मीदों के लगता हुआ पहला झटका। अभी का साथ देने के लिए अब कौन सा बल्लेबाज आएगा वो देखना बहुत जरूरी। भावेश नाइक ने बनाए एक छक्के की मदद से 9 रन 5 गेंदों का सामना किया। एक ओवर पिच गेंद पर हमला किया गया था, वाइड लॉन्ग पर कमाल का स्ट्रोक था, उसके बाद में लो फुल टॉस गेंद की अनिकेत की, और उस गेंद को खेला गया था लॉन्ग पर जहां खिलाड़ी मौजूद थे और गणेश ने कोई गलती नहीं की है। पहला ब्रेक थ्रू अनिकेत अपनी टीम के लिए दिलाते हुए। आकाश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे। अनिकेत की गेंद इस बार टप्पा खाते उच्चार में लागे, अंदर की तरफ आई, ज्यादा बैकफुट पर बल्लेबाज थे। इस बार पॉइंट क्षेत्र में गेंद चली गई, पॉइंट पर कोई खिलाड़ी नहीं है, तो कम से कम 2 और नो बॉल का इशारा, तो 3 रन मिलेंगे। अंपायर ने नो बॉल का इशारा किया है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ, रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। फॉर्चून स्वरा 11 इच्छापूर्ति ईरोडी की टीम बीच मैदान पर है, 129 रनों का टारगेट। आकाश 2 पर खेल रहे हैं, जिनका रोल भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। नंबर 3 पर बैटिंग करने के लिए आए हैं। इस बार जबरदस्त स्ट्रोक है, तीर से समान, छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सी नातान, आकाश नाम है और गगन चुंबी छक्का जड़ते हुए। व्हाट ए शॉट, लाजवाब स्ट्रोक था। लुक एट दिस शॉट अगेन, ट्रिपल स्ट्राइक पर एक्शन रिप्ले इस शॉट का, थोड़ा सा ऑफ स्टंप के बारे शफल हुए, उसके बाद में थैंक यू वेरी मच कहा गेंदबाज को और भेज दिया तारामंडल में। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन, ब्यूटीफुल टाइमिंग। इस तरह के स्ट्रोक खेलने पड़ेंगे बल्लेबाज को। आकाश की तरफ 8 पर, स्कोर 24 पर पहुंच चुका, 1 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 14.40 का है। अनिकेत का ये ओवर 4 गेंदों में 17 रन खर्च के 1 विकेट इनको मिला है। ट्रिपल चैंपियनशिप 2025 5वां संस्करण। भाई एक शॉट से तो बात नहीं बनेगी, अगर टारगेट करना है तो हर ओवर में 4-5 छक्के आपको जड़ने पड़ेंगे, तभी जाकर बात बनेगी। बड़े ओवर की मांग हो रही है। इस ओवर में तो बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी नहीं है बैटर द्वारा। आकाश प्लेइंग ऑन 8, इस बार बढ़िया स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, बॉलर के सिर के ऊपर से गेंद आई है। लॉकअप पर खिलाड़ी तैनात, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल के विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। दूसरा ओवर प्रगति पर, स्कोर इसी के साथ पहुंच चुका है जब 1 विकेट के नुकसान पर। अनिकेत का यह ओवर अभी तक 19 रन खर्च किए हैं और बढ़िया खेल बीच मैदान पर। रेनबो वडाला और गेम चेंजर एंजॉय रत्नागिरी आप तैयार है अगले मुकाबले के लिए, अपने घमासान के लिए। और आकाश का माइंडसेट बहुत अच्छा लग रहा है।
मिस किया इस बार, बीट हुए बल्लेबाज ऑन साइड पर खेलना चाहते थे, लाइन से अलग हो गए। एक्शन रिप्ले देखे क्या होता है मैदान के अंदर। ये आखिरी गेंद बिंद गेंद है और किस तरह से ऑफ स्टंप के बाहर वो बिल्कुल क्रीज के कोने का इस्तेमाल, सीधी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ, पूरी तरह से चकमा खाते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। ओवर समाप्त हुए 2-2 ओवर के बाद 26, 1 विकेट के नुकसान पर। अब आस्किंग रन रेट बनने वाला, क्योंकि करंट रन रेट 13 का है। समीकरण क्या रहेगा ये भी आपको दिखाएंगे। ट्रिपल एस चैंपियनशिप 2025 की अद्भुत कहानी। स्कोर 26-1। अभी 5 पर खेल रहे आकाश, 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 4 गेंदों का सामना किया है और फॉर्चून स्वरा 11 इच्छा पूर्ति के सामने अभी भी दिल्ली बहुत दूर है, लेकिन अभी बल्लेबाजी कर सकते हैं। अब 100 का स्ट्राइक रेट है अभी का, आकाश का स्ट्राइक रेट थोड़ा बेहतर है, लेकिन अभी को स्ट्राइक रेट को बेहतर करने की जरूरत है, बेहतरीन बल्लेबाजी करने की जरूरत है। गेंदबाजी में राउंड विकेट, सूरज उपाध्याय गेंदबाजी करने के लिए एक ऑलराउंडर खिलाड़ी है, अंडर आर्म क्रिकेट बहुत अच्छा खेलते हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पर, अच्छा स्ट्रोक है इस बार, पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, फिसल गए खिलाड़ी। अगर आप अंडर आर्म क्रिकेट खेल रहे हैं, थोड़ी सी बारिश है तो ये सारी चीजें देखने का मौका तो दर्शकों को जरूर मिलेगा। लक्ष्य बिल्कुल बहुत बड़ा है, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करने की जरूरत है। सूरज उपाध्याय हमेशा नपीतुली गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं खिलाड़ी। स्कोर अभी का 7, आकाश 10, 28, 1 विकेट का नुकसान पर फॉर्चून स्वरा। थोड़ा सा खिलाड़ी फिसल गए थे और सीरीज टाइप चैंपियनशिप ये 7वां संस्करण है सीजन 7। थोड़ा इंतजार किया, अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, गेंद जा रही बाउंड्री लाइन की तरफ, मिड विकेट पर खिलाड़ी थोड़ा सा स्क्वायरली की तरफ चले गए, गेंद को फील्ड किया गया, बहुत तेज थ्रो था और 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या फिलहाल 30 रन 1 विकेट के नुकसान पर। 129 आपको बनाने हैं, जिसमें से आपने 32 बनाए हैं। अब आपके पास और इस ओवर के बाद 2 ओवर का खेल, बल्लेबाज अभी प्लेइंग ऑन 9, स्कोर 30 पर मान। अभी ऑन स्ट्राइक सूरज उपाध्याय, राउंड विकेट, धूप खिली हुई है बीच मैदान पर। बढ़िया गेंद आउट ऑफ द स्टंप, इस बार वाइड यॉर्कर, सटीक लाइन पर गेंदबाजी करना जानते हैं सूरज। जैसे कि मैंने पहले कहा कि नपीतुली गेंदबाजी करना पसंद करते हैं, यह खिलाड़ी है और अब जाकर दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी के ऊपर। स्कोर 30, 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल 3 गेंदों में सूरज उपाध्याय ने ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। 129 का टारगेट है, सामने बल्लेबाज अभी सूरज कॉम्बॉक्सन से गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, गति परिवर्तन किया गया था, पहले वाइड यॉर्कर, अब गुड स्पॉट पर गेंदबाजी और टप्पा खाता गेंद, थोड़ा सा देखे किस तरह से अंदर की तरफ आई है और बल्लेबाज के पैर को लगे। उसके बाद में बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल जरूर किया, लेकिन इससे क्या होगा कि बीच मैदान पर जो खेल है ना, उसमें दबाव आपके ऊपर आएगा, सिंगल से बात नहीं बनेगी। आकाश प्लेइंग ऑन 10, स्कोर 31 पर 1। राउंड विकेट सूरज उपाध्याय, अभी तक बढ़िया ओवर घट रहा है। इंतजार किया, ऑन साइड पर जरूर इस गेंद को पुल किया गया था लॉन्ग ऑन पर। गति ज्यादा नहीं दे रहे, इनको पता है कि टारगेट बढ़ा है तो गति नहीं देनी, अगर गति मिलेगी तो बल्लेबाज आराम से इत्मीनान के साथ बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, इसीलिए गति परिवर्तन कर रहे हैं और आउट ऑफ द स्टंप, आंखों से थोड़ा सा दूर, आइलैंड से दूर गेंदबाजी सूरज उपाध्याय द्वारा। स्कोर 32 पर पहुंच चुका, 1 विकेट के नुकसान पर। सूरज का बहुत ही बेहतरीन ओवर, नपीतुली गेंदबाजी, इस ओवर में 5 गेंदों में केवल 5 रन। अभी ऑन स्ट्राइक, इज प्लेइंग ऑन 9 और बढ़िया गेंद, ये देखिए परिवर्तन किस तरह से कर रहे हैं, पहले गति परिवर्तन कर रहे थे, उसके बाद में लेंथ पे बदलाव किया गया था। वाइड यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, क्रिकेट में ये आना चाहिए बतौर गेंदबाज, ये सब कुछ करना बहुत जरूरी। देखिए ये गेंद जो थी ना, बिल्कुल आगे गेंद थी और मिड स्टंप पर थी, स्टंप के अंदर सटीक यॉर्कर था, सदी भी गेंदबाजी सूरज द्वारा। इस ओवर में 7 रन, ओवर समाप्त हुए 3 ओवर के बाद 34, 1 विकेट के नुकसान पर। फॉर्चून 12 गेंदों का खिलाना बाकी है। बारह गेंदों का खेल और जीतने के लिए 95 रनों की जरूरत है। गेम चेंजर एंजॉय रत्नागिरी।
एक स्पेशल टीम है जो राजापुर और रत्नागिरी से एक कॉम्बिनेशन देखने का मौका मिलेगा। वैसे आरएम रेनबो एक बहुत बड़ा नाम, वडाला की टीम, आने वाला मैच बहुत इंपॉर्टेंट है। इस पर टप्पा खाती गेंद नीचे रही है, काफी ऑफ टाइम के बाहर, वाइड बॉल, अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा। मिस्टर स्टार से स्कोर आगे बढ़ता हुआ 35। गेंदबाजी में अगर बात करें तो ओंकार को बुलाया गया। पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था। स्टंप बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर गेंद है, गेंद अंदर, डंडी बाहर, बल्लेबाज डगआउट में जाएंगे भाई। ये बहुत अच्छी गेंद थी, विकेट देखे ट्रिपल ए स्नाइपर सीसाइड चैंपियनशिप 2025 सीजन 7। और ये गेंद देखे बल्लेबाज के लिए अजीबो गरीब अंदाज से खेलने का प्रयास था। खड़े दिखे किस तरह से है और टप्पा खाती गेंद नीचे रही है। सदी गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी इस ओवर में ओंकार द्वारा। ओंकार ने किया शिकार और ओंकार आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। एक्सीलेंट बॉलिंग, आकाश ने बनाया 11 रन और फॉर्चून के उम्मीदों को लगता बा दूसरा झटका। चौथा ओवर प्रगति पर है, पहली गेंद पर वाइड बॉल, उसके बाद में विकेट। बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज ओंकार। साई सिद्धि घाटकोपर ने आज एक रिकॉर्ड किया, यहाँ स्कोर है 128 रनों का। सोनम चौहान वो जानकारी दे रहे। कल का स्कोर था 80। कल भी बहुत बड़े सितारे इस मंच के साथ जुड़ते हुए आपने देखा था। बहुत अच्छी गेंद, तेज रफ्तार की आगे गेंद थी। इस बार वाइडिश लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करेंगे तब तक इत्मीनान के साथ दोनों बैटर बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं 2 रन मुकम्मल कर रहे हैं। एक टूर्नामेंट अलग टूर्नामेंट है जिसमें एक अच्छा संदेशा भी आपको दिया जाएगा। श्री साई चॅम्पियनशिप बरोबर 7वं एक हात मदतीचा आणि ते महत्त्वाचं। शेवटी क्रिकेट खेळत असताना, स्पर्धा आयोजित करत असताना त्या स्पर्धेचा हेतू शुद्ध असायला पाहिजे आणि शुद्ध हेतू आपण शैलेश पाटील, पराग पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच आहे आणि त्याची चर्चा ते खेळाडूही होते। मग अशा बघितलं जबलचा वडाळा संघाचा कॅप्टन आला। मला क्रिकेटबद्दल तर आस्था आहे, प्रेम आहे, पण त्या पलीकडे आयोजक अशा प्रकारचा एक मेसेज देतात, एक संदेश देतात, एक हात मदतीचा या ठिकाणी देतात। ते वेगळे पण आपल्याला भावतोय प्रत्येक खेळाडूला। रन संख्या 39 रन, 2 विकेट के नुकसान पर ओंकार का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। और अब जाकर नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। रन तो आपको मिल रहे लेकिन सिंगल डबल के साथ। अगर ये टूर्नामेंट आपको जीतना है या ये मैच आपको जीतना है, 129 का आपको पीछा करना था, तो वो बड़े स्ट्रोक की मांग हो रही थी। इस बार भी बढ़िया गेंद, ओंकार का प्रदर्शन लाजवाब रहा, अच्छा कॉन्ट्रीब्यूशन। इस ओवर की बात करें तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, कोई चौका नहीं है, नो बॉल, दोबारा नो बॉल का इशारा। कंट्रोल के साथ गेंदबाजी नहीं कर रहे इस ओवर में, खास करके नो बॉल आ रहे, बल्लेबाज ज्यादा फायदा तो नहीं उठा पा रहे। 44 2 विकेट के नुकसान पर फॉर्चून स्वरा 11 इच्छापूर्ति। बहुत महत्वपूर्ण ओवर है। यॉर्कर, आज का माल के यॉर्कर गेंदबाजों द्वारा। इससे पहले सूरज ने कमाल कर दिया था, बढ़िया गेंदबाजी। अब ये इनका यॉर्कर देखिए, तेज तर्रार गेंद, फॉलो किया गया, बल्लेबाज लेग स्टंप के बाहर जा रहे थे। एक्सीलेंट बॉलिंग, एक्सीलेंट बॉलिंग बाय ओंकार। नाउ स्कोर 46 पर 2। करंट डेट जो है वो 13 के ऊपर था, 14 के ऊपर था, अब 13 के नीचे आ गया। तो बल्लेबाजी उतनी उम्दा नहीं हो रही, गेंदबाजी बहुत बढ़िया। ट्रिपल ए चैंपियनशिप 2025 सीजन 7 ओवर दूसरा, खास करके ओंकार का टीम की अगर बात करें तो ये चौथा ओवर है, 5 ओवर का ये मुकाबला। और इस मुकाबले में बढ़िया प्रदर्शन साई सिद्धि घाटकोपर पैकर्स टीम का। बल्लेबाज अभी क्यों छोड़ना चाह रहे हैं भाई, क्यों छोड़ना चाह रहे हैं, और नो बॉल का इशारा। ओंकार को क्या हुआ कुछ समझ में नहीं आ रहा है। दबाव तो बल्लेबाजों के ऊपर है ना कि ओंकार के ऊपर, और ये बार बार नो बॉल डाल रहे हैं। गिरीश और अभी बीच मैदान पर ये क्या कर रहे, कुछ समझ में नहीं आ रहा है। ओंकार व्हाइट बॉल का इशारा, नो बॉल का इशारा, बहुत सारी चीजें हो रही। मिस्टर स्टार है 47 पर 2, ओवर चौथा प्रगति पर है। इट्स व्हाइट बॉल, स्कोर 49 पर 2। ओंकार का ये ओवर लंबा ओवर है, देखिए कितने नो बॉल और व्हाइट बॉल है आपके स्क्रीन पर, ट्रिपल एस द्वारा दिखाई दे रहा है। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस बार कवर पर एक खिलाड़ी मौजूद है, पॉइंट पर कोई नहीं है तो कवर के खिलाड़ी को जाना पड़ा। उससे पहले गेंदबाज चले गए थे, पॉइंट का क्षेत्र खाली रखा गया है।
अभी 13 पर खेल रहे हैं, 13 गेंदों का सामना किया, लेकिन ये स्ट्राइक रेट 14 गेंदों में 15 रन, यहाँ स्ट्राइक रेट आपका 250 300 के ऊपर होना चाहिए अगर आप 129 का पीछा कर रहे हैं। गिरीश 3 गेंदों में 5, तो बल्लेबाजी पॉजिटिव नहीं हुई, सकारात्मक सोच के साथ नहीं हुई। ओंकार का बढ़िया ओवर, इस बार भी गेंद चली गई पॉइंट क्षेत्र में और 1 या 2 तो रन जरूर मिलेंगे। 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ने वाला है। दर्शक देखिए आज बहुत सारे हैं जो ये टूर्नामेंट एंजॉय करने के लिए आए। 51 2 विकेट के नुकसान पर 53 रन 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। स्ट्रॉन्ग पोजीशन में इस वक्त साई सिद्धि घाटकोपर पैकर्स। शैलेजी पाटिल इस टूर्नामेंट के आयोजन करता है। इक्वेरा क्रिकेट क्लब, गोवर्धन क्रिकेट क्रीडा मंडळ, एकवेरा ज्युनियर क्रिकेट क्लब आणि कांजूर बॉयज या सर्वांचे मनापासून धन्यवाद। ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता आपले विशेष सहकार्य आहे, थैंक यू सो मच। 53 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है और साई सिद्धि घाटकोपर पैकेज बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा। गिरीश 5 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया। अभी की बात करें तो 17 पर बल्लेबाजी कर रहे, 15 गेंदों का सामना किया। स्कोर 53 2 विकेट के नुकसान पर। वाइड यॉर्कर और टो क्रशिंग यॉर्कर, ये ताकत रही है साई सिद्धि घाटकोपर टीम की। और गति परिवर्तन बहुत ही बढ़िया, अच्छा वेरिएशन किया गेंदबाजों ने। नितिन को मौका मिला, उनके लिए प्लेटफॉर्म है। दिक्कत है बल्लेबाजों के लिए। 54 2 विकेट के नुकसान पर और बड़ी जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम साई सिद्धि घाटकोपर। नितिन अभी 17 पर खेल रहे, गिरीश 5। फुल टॉस, दोबारा वाइड यॉर्कर। यह यॉर्कर की वो जो कोशिश थी गेंद खेलने के लिए, वो आपको समय नहीं मिल रहा है बैकलिप का इस्तेमाल करने के लिए। अगर यॉर्कर आ रहे तो हेलीकॉप्टर खेलने की भी जरूरत है, लेकिन देखिए क्रिकेट में कितने लोग हेलीकॉप्टर शॉट एफर्टलेस तरीके से खेलते हैं, सब लोगों को यह नहीं आता। यानंतर कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस होणार आहे, लगेच मॅच सुरू होणार आहे। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 55 for 2, 55 रन 2 विकेट के नुकसान पर। क्लीन बॉल्ड, 100 सोनार के लोहार के 4 रखा निश्चित। गिरीश आउट, बहुत ही महत्वपूर्ण ओवर और नितिन को मौका मिला। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाते थोड़ी नीचे रहेंगी। गुड स्पॉट पर गेंद को गेल इस बार पिच किया गया था। सटीक लाइन पर गेंदबाजी आतिश द्वारा। 55 पर तीसरा झटका। फॉर्चून स्वरा 11 इच्छापूर्ति ऐरोनी के उम्मीदों को लगता हुआ। जीत की दहलीज पर साई सिद्धि टीम है और 4 गेंदों का खेल है। 4 गेंदों में इतने रन नहीं बनते, चमत्कार ही आपको बचा सकता है। 55 for 3 नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। मैदान के अंदर आप देख सकते हैं चारों ओर पानी है, पानी में गेंद गिरती है तो ट्रैवल नहीं होगी। अनिकेत नए बैटर आए हैं, स्कोर इसी के साथ पहुंच चुका है। अब तक 56 3 विकेट के नुकसान पर। इस मैच में गणेश पाटिल अकेले भारी पड़े। देखिए गणेश पाटिल का स्कोर था 56, टीम का स्कोर है 56, तो रन उस तेजी के साथ नहीं आए। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, सदी भी गेंदबाज इस मुकाबले में गेंदबाजों द्वारा, और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। पूरी तरह से डोमिनेट किया पहले गणेश पाटिल ने, उसके साथ साई सिद्धि घाटकोपर के गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। 57 पर 3 करंट शुरुआत अगर देखें तो दूसरे ओवर में 14 पर था। इस बार हटकर खेलने का प्रयास गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है। दोपहर का खाना पक रहा है, मुझे वो खाने की सुगंध आ रही है। बीच मैदान पर साई सिद्धि घाटकोपर टीम को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका जरूर मिलेगा। बहुत ही शानदार प्रदर्शन साई सिद्धि घाटकोपर पैकेज 1/70 रन। क्या जबरदस्त प्रदर्शन रहा गणेश पाटिल का, जिन्होंने आज टूर्नामेंट का पहिला अर्धशतक जडणे का कारनामा किया। और गणेश पाटिल, तुम्हाला पुढे जायचं नाही, पुढे मैदानात जाऊ नका, इकडे आपण समालोचन कक्षाकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। 17 चेंडूमध्ये 56 धावा त्याने ठोकल्या। सुरतचं योगदान प्रचंड। 14 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी, या दोघांची मोठी भागीदारी। आणि त्यानंतर डोकं वर काढून दिले, वर काढून दिलेले डोकं गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली या मॅच मध्ये। जबरदस्त गोलंदाजीकडनं
सूरज उपाध्याय, नितिन, ओंकार, अनिकेत 4 गेंदबाजों ने सदी भी गेंदबाजी की है। तो बहुत बड़ी जीत इस मुकाबले में घाटकोपर के खिलाड़ियों द्वारा। इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी है गणेश पाटिल। 17 गेंदों में इन्होंने 56 रनों की धुआंधार पारी खेली है और क्या गजब का प्रदर्शन रहा, बेमिसाल बल्लेबाजी रही। नेक्स्ट मैच प्रैक्टिस होणार नहीं है, डायरेक्ट मैच सुरू होणार है। गणेश पाटिल, गणेश पाटील आपण लगेच या। गणेश पाटील 500 रुपयाचं पारितोषिक मला वाटतं त्याला आलं होतं। सागर 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन त्याला आपण दिलं गेलेलं आहे गणेश पाटील। आणि आता हा पुरस्कार देण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो आहे खास करून रत्नागिरीची टीम यानंतर खेळणार आहे, परंतु क्रिकेटपटू, स्कोरर आणि टेनिस क्रिकेट .in सध्या रत्नागिरीमध्ये ज्या चालवतात आणि व्यावसायिक स्पर्धा करणाऱ्या 2 भगिनी आहेत, त्यापैकी एक भगिनी आपल्याबरोबर असणार आहे, अर्थात आपल्याबरोबर सोनम चव्हाण यांना आपण आमंत्रित करतो आहे। गणेश पाटील अत्यंत महत्त्वाची खेळी, स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान, चौकार षटकारांची तोफान आतषबाजी करत शानदार बैटिंग के लिए। रन बनाने के मौके होते 1000 लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार। गणेश अभिनंदन, काय कॉन्ट्रीब्युशन आहे, स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान तुला जातोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत केली होती, ती आज मी सक्सेस करून दाखवली। एक अर्धशतक येतं तेव्हा टीमचा जो कॉन्फिडन्स, म्हणजे बाकी खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढतो, गोलंदाजाने ते दाखवून दिलं तुझ्या अर्धशतकामुळे मोठी धावसंख्या होती। हो, कारण की गोलंदाज बिंदास बॉलिंग करू शकते, जास्त रन होते, म्हणून आता त्यांनी पण दुसऱ्या मॅचला मेहनत घेतली पाहिजे। या स्पर्धेबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीनं एक हात मदतीचं हे या ठिकाणी टॅगलाईन या संपूर्ण स्पर्धेची आहे? स्पर्धा तर खूपच छान आहे, कारण की शैलेश पाटील करतात, हर वेळी चांगलीच करतात आणि यावेळी पण सुद्धा चांगलीच आहे। यापूर्वी अर्धशतक कधी आलं होतं तुझ्या अंडरआर्म क्रिकेट ओपन क्रिकेटमध्ये? हो, खूप म्हणजे 4-5 वर्ष पहिला आलेलं। पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं। गणेश पाटील फॉर्ममध्ये आला आहे, त्यानं 17 चेंडूमध्ये एकूण 56 धावा ठोकल्या आहेत आणि त्याने सांगितलं की आता या ठिकाणी बाकी सर्व खेळाडू देखील चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे। दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स। ओव्हर टू कॉम्बॉक्स। पुन्हा एकदा इथे स्कोरर बदलतील, कॉम्बॉक्समध्ये आमचं कॉमेंटेटर बदलतील। क्रिकेटचा खेळ देखील तुम्हाला बदलायचा असेल तर दर्जेदार कामगिरी करणं गरजेचं आहे। थँक्यू। चेक चेक। अंडरआर्म क्रिकेट आणि त्याचबरोबर त्यातले खेळाडू यांची चर्चा असते, मग त्याचे फॉर्मॅट बदलत जातात। आता इथे आपण बघतो आहे हा जो फॉर्मॅट आहे सी साई चॅम्पियनशिपचा, तो निश्चितच चारी बाजूला बाउंड्री असू शकते किंवा व्हीमध्ये बाउंड्री आपण या ठिकाणी काही ठिकाणी सर्कल असतं, तिथेही ठिकाणी चारी बाजूला बाउंड्री असते। 1, 2, 3चा देखील फॉर्मॅट आहे, वेगवेगळे फॉर्मॅट आहे, परंतु जेव्हा आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये विरार, वसई, नालासोपारा या भागामध्ये जेव्हा क्रिकेट अंडरआर्मचं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, त्यामध्ये एका मित्राचा देखील मोठा सिंहाचा बॅट आहे। भरत मोरे यावेळेला कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत आणि निश्चितच त्यांचा मधुर आवाज यानंतर या स्पर्धेचं होणाऱ्या सामन्याचं धावचं समालोचन ऐकूया भरत मोरेंच्या मुखातून, वाणीतून।